लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव मधूला विचारत आहे की तुला कशामुळे वाटतं की ती कृष्णा दोषी आहे. तिने तुझ्याशी असं काय वागली होती. जर का तू तिची चूक सांगितली तर मग मी तिच्यावर कारवाई करू शकतो. आता मधूला तर माहीत आहे की तिने जाणीवपूर्वक आपल्याला ते दूध प्यायला दिलं आणि त्यामुळं आपण आजारी पडलो होतो. आता ही गोष्ट राघवला सांगावी का न सांगावी असा प्रश्न तिला पडलेला आहे. पण राघव तर पुराव्याशिवाय काहीच करू शकत नाही असं तो म्हणतोय. तिला तर पूर्णपणे आठवतंय की जेव्हा सिंधू बोलत होती तेव्हा ती तिच्या पाठीमागे गेलेली होती. सिंधूने गोदाला फोन केला होता आणि गोदाशी बोलत असताना ती म्हणत होती की तू सांगितलेलं सगळं आपण यामध्ये टाकलंय. बदाम, पिस्ता, इलायची सगळं काय टाकलंय. आता हे दूध एकदम भारी झालं असेल ना? असं ती बोलत होती आणि तिच्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण ते दूध पिलो आणि दूध पिल्यानंतर आपली हालत खराब झाली. पण आपण ते दूध गुपचूप पिलो हे आता सर्वांना सांगितलं तर आपली लायकी काय आहे ते सर्वांना समजेल. या गोष्टीमुळे ती शांत होते आणि राघवला म्हणते, "तुला तिच्याविरुद्ध फक्त पुरावे पाहिजेत ना? तुला माझ्या म्हणण्यावर, माझ्या बोलण्यावर काहीही विश्वास नाहीये का? ती किती खोटारडेपणे वागते तुला माहीत आहे ना? आणि तू मला पुरावे मागतोयस. माझ्याकडे पुरावे नसतील तर याचा अर्थ ती दोषी नाहीये असं होतं का?" असं ती आता चिडून राघवला बोलत आहे. राघव तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला पुराव्याअभावी कोणालाच काही बोलता येत नसतं. मग त्यावेळेस आपल्याला शांतच राहावं लागतं. मधू चिडते आणि आता मधूच तेथून निघून जाते. तुम्हाला जे काही करायचंय ते करा म्हणते आणि ते निघून जाते. तर आता राघव पेपर घेतो आणि पेपरमधली एक बातमी वाचत असतो आणि तो हसून म्हणतो, "आजकाल तर पेपरमध्ये काहीही छापून येतं. असा कुठला बाबा असतो का दूरदृष्टी बाबा म्हणे. त्याला सगळं काही कळतं आणि तो भूतपिशाच दूर करतो. पेपरमध्ये काय छापून येईल ना, काही सांगता येत नाही," असं तो सर्वांना सांगत असतो. राघवने खरं तर ती बातमी मुद्दामच वाचलेली असते. आणि आता ऋतुजा म्हणते, "असं असेल तर आपण आपल्या सावीसाठी त्या बाबाला बोलूया का?" राघव म्हणतो, "तुम्हाला असल्या फालतू गोष्टींवर विश्वास असेल, मला मात्र असल्या फालतू गोष्टींवर विश्वास नाहीये. असले बाबा भोंदू असतात आणि ते काय सांगतील, काय सांगता येत नाही. त्यामुळं त्या बाबाला अजिबात बोलवायचं नाहीये." तर आता रुक्मिणी देखील म्हणते, "पण एकदा बोलवायला काय हरकत आहे? जर का आपली सावी नीट झाली तर कृष्णाविरुद्ध ते पुरावे देईल आणि पुरावे मिळाले तर या कृष्णाला घरातून बाहेर हाकलून द्यायला आपलं सोपं पडेल." राघव म्हणतो, "तुम्ही काय बोलताय कळतंय का? सावीला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे. असल्या भोंदूबाबाने काही होणार नाहीये." रुक्मिणी म्हणते, "पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? जर का ती शुद्धीवर आली तर बरंच झालं आणि नाही आली तर एक प्रयत्न वाया जाईल एवढंच होईल ना. पण आम्हाला आमचा प्रयत्न राघव तू करू दिला पाहिजे," असं ती त्याला आता विनवणी करत आहे. राघव म्हणतो, "हे बघा, माझा असल्या फालतू गोष्टींवर विश्वास नाहीये आणि मी यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळं मी तुम्हाला म्हणू शकत नाही. शेवटी तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता," असं म्हणून आता राघव देखील उठलेला आहे. राघव निघून गेलेला आहे. राघव निघून जातो आणि बाबा आलेला आहे. "दूरदृष्टी बाबा" असं म्हणून दारातच त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. "दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर, भूत पिशाच घरातून करतो कायमचं दूर," असं म्हणून त्याने एंट्री केलेली आहे. राघवच खरं तर सगळा मेकअप करून आलेला आहे, पण त्याने अशा पद्धतीनं मेकअप केलाय की कोणाला देखील समजलेलं नाही. वेषांतर करून आलेला राघव कोणाच्याच लक्षात येत नाही. अचानक आपल्या घरी आलेले बाबा पाहून सर्व सदस्य घराच्या बाहेर येतात आणि पाहतात की दारामध्ये जे पेपरमध्ये वाचले होते तेच बाबा आलेले आहेत. राजश्री तर त्यांना हात जोडूनच उभारते. "बाबा लवकरात लवकर आमच्या घरामध्ये या," असं ती त्यांना म्हणते. तेव्हा बाबा आतमध्ये न येता म्हणतात की "मला इथं काहीतरी वेगळंच जाणवतंय. या घरामध्ये मोठी समस्या आहे बालिके आणि ती समस्या मला दूरच करावी लागणार आहे. आम्हाला कशाची चिंता नाहीये, ना पैसा, ना अडका, ना काय आम्हाला काही नको. फक्त आम्हाला भुतांपासून तुमच्या घराला दूर करणं गरजेचं आहे," असं म्हणून राघवने घरात एंट्री केलेली आहे. इकडं-तिकडं तो पाहायला लागलेला आहे. मधू पाहते की आपल्या घरात कोणतरी भोंदू बाबा आलेला आहे आणि तो इकडं-तिकडं फिरत आहे. पण बाकीच्या सर्वांनी अगदी हात जोडूनच त्याचं स्वागत केलं आहे. दूरदृष्टी बाबा आता सर्वांना सांगतोय की या घरामध्ये भूत पिशाच आहे नव्हे, आम्हाला तर त्याचं अस्तित्वच जाणवतंय. आम्हाला समजतंय
आम्हाला त्याचा आवाज येतोय आणि जर का ते इथं असेल, तर तुमच्या घरावर मोठं संकट आहे. मला दुरून-दुरून त्याचे आवाज येतायत. मला आत्ताच्या आत्ता हे सर्व दूर करणं गरजेचं आहे. हे फक्त मीच करू शकतो. कारण दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर. भूत-पिशाच तो एका क्षणात करतो दूर." असं तो बोलत असतो. आता मधू सिंधूकडे गेलेली असते आणि ती सिंधूला म्हणते, की घरामध्ये तो बाबा आलेला आहे. तेव्हा सिंधू म्हणते, "नक्कीच तो बाबा तूच आणलेला असणार आहे. आता तुझा नवीन काही प्लॅन तर नाही आहे ना? पण लक्षात ठेव तुझ्या कोणत्याच प्लॅनला मी भुलणार नाहीये आणि हे घर सोडून तर अजिबात जाणार नाहीये. त्यामुळं तो बाबा तू आणला असशील, तर तू सावध राहा. जर का त्या बाबाने मला काय बोलला, तर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये, एवढी गोष्ट लक्षात ठेव." असा दम सिंधूने मधूला दिलेला असतो. मधू मात्र एकदम आश्चर्यचकित होते आणि मग तिच्या लक्षात येतं, की म्हणजे हा बाबा सिंधूने आणलेला नाहीये. मग हा नक्की कोण आहे आणि तो कशासाठी आला आहे, हे पाहणं गरजेचं आहे असं म्हणून ती मात्र सिंधूच्या समोरून निघून जाते. सिंधूला देखील समजलंय, की घरात बाबा आलेला आहे आणि आता ती देखील तिकडंच जाणार आहे. आता मधू इकडं पोहोचलेली असते. तोपर्यंत राघव टिपॉयवर बसलेला असतो आणि आम्हाला या घरातून भूत-पिशाचची एक हवा येतेय, आवाज येतोय असं म्हणून तो सर्वांकडे पाहत असतो. घरातल्या सर्व सदस्यांना त्याने गंभीर करून टाकलेलं असतं आणि सर्व सदस्य आता त्याच्याकडेच पाहत असतात. नक्की या घरामध्ये जर का भूत असेल, तर ते काढलंच पाहिजे असं रुक्मिणी त्याला म्हणते. तेव्हा तो म्हणतो, "काहीच काळजी करू नका. आत्ताच्या आत्ता त्या भूत-पिशाच्याला या बाटलीमध्ये बंद करून टाकतो आणि स्वतः समुद्राच्या पार त्याला फेकून देतो. म्हणजे तो तुमच्या घरात कधीच पुन्हा माघारी येणार नाही." असं म्हणून एक बाटली काढून तो आता सर्वांच्या समोर धरतोय. प्रत्येकाच्या समोर बाटली धरल्यानंतर तुमच्यामध्ये तर ते नाहीये असं जाणवतंय. पण ज्या व्यक्तीच्या समोर ही बाटली स्थिर होईल आणि मी ज्याच्यापुढे सांगेल की याच्यात भूत आहे, त्यात मात्र नक्कीच भूत आहे, असं तो म्हणतो. आणि आता बाटली त्याने फिरवत सिंधूच्या समोर आणलेली आहे. सिंधूच्या जवळच मधू पण उभी आहे आणि सिंधू त्या बाटलीकडं पाहत आहे. सिंधू अशा प्रकारे त्याकडे पाहत आहे, की जसं काही ती बाटली पाहिल्यानंतर ती एकदम मंत्रमुग्ध झालेली आहे. तिला त्या बाटलीमध्ये काहीतरी दिसत आहे आणि आता तो बाबा देखील तिच्या समोरच उभा आहे. बाबा तिच्या समोर उभा आहे तेव्हा सर्वांना कळतं, की नक्की हिच्यामध्येच ते भूत आहे आणि ते त्या बाबाला सांगायला लागतात, की "बरोबर ओळखलं बाबा तुम्ही. या घरामध्ये जर का भूत असेल ना, तर याच बाईच्या अंगात ते भूत आहे आणि आत्ताच्या आत्ता ते भूत काढा. नव्हे तर आत्ताच्या आत्ता या बाईला सुद्धा या घरातून हाकलून द्या." असं राघवला ती सांगत असते. राघव म्हणतो, "आता तुम्ही काळजीच करू नका. ही बाटली ज्याच्यासमोर स्थिर होईल ना, त्याच्याचमध्ये भूत असतंच हे सांगायची गरज नाही." असं म्हणून एका क्षणात राघवने डाव पलटला आहे आणि आता तो मधूच्या समोर ती बाटली घेऊन उभा आहे. "अहो, खरं तर भूत याच बाईच्या अंगात आहे. हीच ती बाई आहे जिने रत्नपारखी घराला उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आणि ही जर का बाई या घरात राहिली, तर तुमचं घर कधीही सुखी होणार नाही. कपटी, कारस्थानी, पाताळयंत्री अशी ही बाई आहे. हिच्याच अंगामध्ये भूत पिशाच आहे." असा डायरेक्ट वारच आता राघवने तिच्यावर केलेला असतो. अचानक झालेल्या वारामुळे मधूला काय बोलावं ते कळत नसतं. कारण आपण या घरामध्ये काय करतोय या गोष्टीची जाणीव तिला आहे. राघव म्हणतो, की "तूच ती कपटी बाई आहे." तेव्हा ती चिडते आणि म्हणते, "मी काय केलं आहे?" राघव म्हणतो, "सांगू का तुझे एक-एक गुन्हे?" तेव्हा तिला तिचे गुन्हे आठवायला लागतात. पॅरालिसिसचा खोटा तयार केलेला रिपोर्ट आणि तो रिपोर्ट जेव्हा सिंधूला समजलेला असतो, तेव्हा आपण सिंधूशी कसे वागलेलो आहोत. आपण सिंधूला दरीत ढकलून दिलेलं आहे आणि सावीला किडनॅप करून ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तिला आठवायला लागतात आणि ती बाबाचं तोंड बंद करण्यासाठी म्हणते, "मला तुमचं काही ऐकण्याची गरज नाहीये. तुम्ही भोंदू बाबा आहात आणि तुम्ही काहीही सांगू शकता. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची मला गरज नाहीये. असले भोंदू बाबा पैसे घेतात आणि काय पाहिजे ते सांगतात. तुम्हाला आमच्या या घरातील एखाद्या सदस्याने पैसे दिले असणार आणि म्हणूनच तुम्ही असं बोलताय." असा डायरेक्ट आरोप मधूने त्याच्यावर करायला सुरुवात केलेली असते. "आता मी तुम्हाला पैसे देते, मग तुम्ही सुद्धा माझ्या बाजूनं बोलायला सुरुवात कराल." असा देखील आरोप ती त्याच्यावर करते. तेव्हा तो बाबा चिडतो आणि म्हणतो, "ही बालिका तर आमचा अपमान करते आहे. आजपर्यंत आम्ही मिळवलेल्या विद्येचाच हा अपमान आहे आणि जर का हा अपमान असेल, तर आम्हाला आता इथं थांबता येणार नाही."
तेव्हा सिंधू देखील आता त्यांची बाजू घेऊन बोलते, "हे बाबा अतिशय लांबून आलेले आहेत. ते हिमालयातून आलेले बाबा आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तू असं बोलते. आपल्या घरातल्या सर्व सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. तू मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यांचा अपमान करते. म्हणजे नक्कीच तुझ्याच मनामध्ये काहीतरी काळबेर आहे." असं सिंधू आता तिला बोलत असते. मधू म्हणते, "या सर्वांवर तुझा विश्वास असेल, माझा मात्र या सर्वांवर अजिबात विश्वास नाहीये. आत्ताच्या आत्ता या भोंदूबाबाला हाकलून द्या." असं ती सांगायला लागते. असले भोंदूबाबा दाढी-मिशा लावून येतात आणि कोणाविरुद्ध काय सांगतील काही सांगता येत नाही. त्यामुळं असल्यांवर विश्वास न ठेवणं हेच प्रत्येक घरासाठी योग्य आहे, असं म्हणून ती त्या भोंदूबाबाचा चांगलाच अपमान करत असते. दूरदृष्टी बाबा आता चिडलेले असतात. "या बालिकेने आमचा अपमान केलेला आहे. आता या घरामध्ये एक क्षणसुद्धा आम्हाला थांबता येणार नाही, कारण जिथं आमचा अपमान होतो, त्या घरातल्या वातावरणात आम्हाला राहता येत नाही. आता आम्ही इथून निघून चाललो. आम्ही या घराला शापसुद्धा देऊ शकतो." असं म्हणून तो आता तरातरा निघून चाललेला आहे. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, पण तो मात्र कोणाचंच ऐकत नाही आणि घराच्या बाहेर पडतो. आता राजश्री चिडलेली असते. राजश्री चिडून मधूच्या समोर येते आणि म्हणते, की "तू त्यांना असं बोलायला नाही पाहिजे होतं. त्यांनी जर का आपल्याला शाप दिला असता, तर मग काय करायचं होतं याचा तू विचार करायला पाहिजे होता." मधू म्हणते, "अहो असले शाप देणारे बाबा काय खरे असतात का? आणि कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते तुम्हाला माहिती आहे. त्याने द्यायचा असला तर देऊ द्या शाप." आता सिंधू चिडते आणि म्हणते, की "या बाईमुळं आपल्या घरावर मोठं संकट येणार आहे. खरं तर हीच व्याध बेकार आहे आणि बाबांनी देखील सांगितलंय, की हिलाच घराच्या बाहेर काढा. आजपर्यंत तुम्हाला वाटत होतं ना, मी खराब आहे, पण मी खराब नाहीये. आता तरी डोळे उघडा आणि हिच्याकडं नीट बघा." तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, की "तू मला बोलायचं काही कारण नाहीये आणि तू मला बोलणारी कोण?" तेव्हा सिंधू म्हणते, "मी कोण आहे तुला माहीत आहे ना?" असं म्हणून सिंधू तिच्या समोर जाते. तेव्हा मधू चिडते आणि तिला थोबाडीत मारायचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र सिंधूने तिचा हात हवेतच अडवलेला आहे. "तू कोण आहे ते मला चांगलं माहीत आहे. आता मी कोण आहे ना, ते मी तुला सांगून देते." असं म्हणून सिंधूने तिच्या काडकन कानाखाली ठेवून दिलेले आहे. सर्वजण आश्चर्यचकित होऊन पाहत राहतात. मधूच्या गालावर पाचीच्या पाची बोटं तिनं उमटवलेली आहेत. अचानक झालेल्या प्रहारामुळे मधू मात्र कोलमडून पडलेले आहे. कोणालाही असं वाटलेलं नव्हतं, की मधूच्या कानाखाली पडणार आहे. पण मधूने जेव्हा हात उचलायचा प्रयत्न केला, तेव्हा आता सिंधू गप्प बसलेली नाहीये. सिंधू तुला सांगतेय, की "आता समजलं ना मी कोण आहे? मी या घरची सून आहे आणि तसं तर तू या घरची कोण आहेस ना, ते तू सांग. या घरावर तुझा कसलाच अधिकार नाहीये. त्यामुळं या रत्न पारखींच्या घरामध्ये राहण्याची तुझी लायकी नाहीये. खरं तर तूच या घरामध्ये राहायला नाही पाहिजे. आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालती हो." असं म्हणून चक्क सिंधूने तिचा हात धरलेला आहे आणि हात धरून ती तिला धक्के मारत-मारत घराच्या बाहेर घेऊन चाललेली आहे. रुक्मिणी, ऋतुजा, रेश्मा सर्वजण पाहत आहेत, पण कृष्णाला अडवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाहीये. कारण जर का आपण तिला अडवलं, तर एखादी थोबाडीत आपल्याला देखील बसेल, या गोष्टीची जाणीव त्यांना आहे. मधूला हाकलून दिल्यानंतर मात्र तेवढ्यात राघव तिथे येतो आणि तो आता सिंधूकडे रागाने पाहत आहे. आता राघव नक्की या सिंधूचं काय करणार, असं सर्वांना वाटत आहे. आता राघव कोणाच्या बाजूनं बोलेल, असं देखील सर्वांना वाटत आहे. आणि राघव सिंधूला म्हणतोय, "तू असं कोणालाही हाकलून देऊ शकत नाही. हे घर काय तुझ्या एकटीचं नाहीये." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू रडत आहे. मधू रडून सर्व घर डोक्यावर घेत आहे आणि ते राघवाला म्हणते, की "या बाईनं माझ्या मुस्काडात दिलेले आहे. आत्ताच्या आत्ता तू हिला या घरातून हाकलून द्यायला पाहिजे. खरं तर हे हिचं घर नाहीये. ही चोरटी कृष्ण आहे. हिला आत्ताच्या आत्ता तू घरातून हाकलून दे." असं ती राघवाला म्हणते. तेव्हा राघव देखील मधूच ऐकतोय आणि तो सिंधूला बोलतोय, की "खरोखरच तू जर का तिला मारलं असेल ना, तर तुझीच या घरामध्ये राहण्याची लायकी नाहीये. त्यामुळं तू या घरात न राहावं असंच मला देखील वाटत आहे." आता मधू देखील सिंधूच्या समोर उभारलेली आहे आणि तिला या गोष्टीचा आनंद झाला आहे, की राघव आपल्या बाजूनं आहे. जरी सिंधूने आपल्याला हाकलून दिलं, तरी राघवने पुन्हा एकदा आपल्याला घरामध्ये आणलेलं आहे आणि आता चक्क राघवच तिच्या विरोधात बोलत आहे. म्हणजे राघव आपल्या बाजूनं आहे या गोष्टीचा आनंद तिला झालेला आहे. पण राघव आणि सिंधू या दोघांची ती एक मोठी चाल आहे. आता ते मधूला नक्की कोणत्या चक्रव्यूहामध्ये अडकवणार आहे ते आपल्याला पुढील काही भागामध्ये समजणार आहे. कारण राघव आणि सिंधू यांनीच आजचा हा मोठा प्लॅन केला होता
आणि बाबा बनून आलेल्या राघवनेच मधूला बाहेर काढायला सांगितलेलं होतं आणि पुन्हा त्यानेच तिला घरामध्ये घेतलेलं आहे. मधू मात्र या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ आहे. आता मधू कृष्णाला बाहेर काढायला सांगणार. आता राघव तिला बाहेर काढल्यानंतर पुढची कोणती युक्ती दोघं मिळून करणार आहेत, हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक